हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार एकदम हेल्दी असा नाश्ता म्हणजे मुगाचे पेसरटू. त्यासाठी 1 वाटी मूग 4 तास भिजत ठेवले होते आणि 2 वाटी तांदूळही. 4 तास मूग पुरेसे भिजतात आणि त्यानंतर ह्याचे वाटण करून लगेचच आपण डोसे तयार करणार आहोत. इतर वेळी आपण डोसाचं पीठ जर भिजवलं तर ते आदल्या दिवशी सकाळी आपण भिजत घालतो, रात्री वाटतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचे डोसे करतो. पण तसे न करता ह्याचे डोसे झटकेपट होतात. ह्यामध्ये कुठल्याही इनो किंवा डोस्याचा म्हणजे जर सोडा असतो आपण काही वापरलेलं नाही आहे. पीठ फुगवण्यासाठी म्हणून आपण काहीही वापरायचं नाही. झटकेपट होणाऱ्या डोस्यांसाठी म्हणून मूग 4 तास भिजत ठेवायचे, तांदूळही 4 तास भिजत ठेवायचे. या वाटणामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर घातली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि वाटण जरासं रवाळ वाटून घ्यायचं. त्यानंतर तव्याला पूर्ण असं सगळीकडे तेल पसरण्यासाठी म्हणून कपड्याच्या साहाय्याने तेल पसरवून घ्यायचं आणि वाटीच्या साहाय्याने डोसा पसरवून घ्यायचा. डोसा पसरवताना पूर्ण सगळीकडे एकसारखा तो पसरला पाहिजे. त्यानंतर त्याला वरतून तेल लावून छान असा आलटी पलटी करून भाजून घ्यायचं. कशी वाटली डोशाची रेसिपी?